प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण शाळेसाठी मानके आणि प्रमाणके जी असतात ती या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत. व्हिडिओ छोटा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुमच्या या ज्या होणाऱ्या एक्झाम्स आहेत किंवा तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकणारा हा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यामध्ये RTE ॲक्ट जो आहे आपला, RTE ॲक्ट जो शिक्षणाचा अधिकार आहे आपला कायदा 2009चा, ठीक आहे. त्यामध्ये 39 कलमं आहेत. तर त्या 39 पैकी कलम 19मध्ये शाळेसाठी मानके आणि प्रमाणके हे दिली गेलेली आहेत आणि 25 नंबरचं जे कलम आहे या ठिकाणी पहा म्हणून दिलेलं आहे. हे 25 नंबरचं कलम हे कशासाठी असेल तर हे बघा, लक्षात घ्या, शिक्षक आणि विद्यार्थी यांचं शाळेमध्ये जे प्रमाण असतं त्याच्याशी संबंधित हे RTE ॲक्टमधलं कलम आहे. एकूण किती विद्यार्थ्यांमागं किती शिक्षक असायला हवेत ही मानके आणि प्रमाणके आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया. यावरती सुद्धा क्वेश्चन आपला एक विधानात्मक क्वेश्चन या ठिकाणी तयार होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी नोट्स काढण्यासहित म्हणजे वही आणि पेन घेऊन बसून आपले हे लेक्चर्स त्या ठिकाणी पाहत असताना स्वतःच्या नोट्स देखील काढायच्या आहेत, ठीक आहे. तर 1ली ते 5वीसाठी प्रवेश देण्यात आलेली जी बालके आहेत यामध्ये शिक्षक संख्या जर विचारात घेतली तर 60पर्यंत जर विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी 2 शिक्षक आहेत. त्यानंतर 61 ते 90 संख्या जर विद्यार्थ्यांची असेल तर त्या ठिकाणी 3 शिक्षक आहेत. 91 ते 120 अशी जी संख्या आहे त्या ठिकाणी 4 शिक्षक आहेत. पुढे 121 पासून 200पर्यंत 5 शिक्षक आहेत आणि 150हून जर विद्यार्थी संख्या जास्त असेल, जास्त म्हणजे ती जास्तीत जास्त 200पर्यंतच्या प्रमाणापर्यंत ही आहे, तर 150हून अधिक जर बालकं असतील तर त्या ठिकाणी 5 शिक्षक ते तसेच राहणार आहेत, परंतु त्या ठिकाणी एक ग्रेडचं जे मुख्याध्यापक पद आहे ते त्या ठिकाणी वाढणार आहे. तर 200हून अधिक जर बालकं असतील तर त्या ठिकाणी 40 विद्यार्थ्यांमागं एक शिक्षकाचं प्रमाण त्या ठिकाणी मुख्याध्यापक वगळून, बरं का, हे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण या बारकावे या गोष्टीतले आपण थोडक्यात लक्षात घ्यायची आहेत. पुढचा भाग आहे तो आहे 6वी ते 8वी हा उच्च प्राथमिकचा, ठीक आहे. तर उच्च प्राथमिक एखाद्या प्राथमिक शाळेला जोडून जर असेल तर ती त्या ठिकाणी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा म्हणून गणली जात असते. प्रत्येक इयत्तेसाठी किमान एक शिक्षक त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे, प्रत्येक इयत्तेसाठी, ठीक आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्या, प्रत्येक इयत्तेसाठी आहे. आता त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे यामधला की विज्ञान व गणित तसेच सामाजिक अभ्यास आणि भाषा, सामाजिक अभ्यास यालाच आपण सामाजिक शास्त्र असं देखील म्हणू शकतो. या प्रत्येक विषयासाठी एक शिक्षक त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि एकूण 35 जी बालकं आहेत तर त्या 35 बालकांमागे एक शिक्षक त्या ठिकाणी असायला हवा. ओके, तर या दोन्हीही गोष्टी आपण तिथे लक्षात घ्यायच्या आहेत. विरोधाभास आपला विधानामध्ये होता कामा नये. पुढे 100हून जर 6वी आणि 8वीची जर बालकं त्या ठिकाणी प्रवेशित झालेली असतील एखाद्या शाळेमध्ये तर तिथे पूर्णवेळ मुख्याध्यापकाचं पद देखील त्या ठिकाणी वाढतं. पुढे जे अंशकालीन अनुदेशक असतात, अंशकालीन अनुदेशक हे कुठल्या विषयासाठी असतात तर त्यामध्ये बघा, कला शिक्षण असेल, आरोग्य शिक्षण असेल, शारीरिक शिक्षण असेल, कार्यशिक्षण असेल, हे जे विषय आहेत यांकरिता 100हून अधिक बालकं जर असतील तर या दोन्हीही गोष्टी त्या ठिकाणी त्या क्रायटेरियामध्ये बसतात 6वी ते 8वीच्या वर्गांसाठी. पुढे आपण नंतर प्रमाणके आणि मानकांमधील दुसरी बाब म्हणजेच इमारत ही या ठिकाणी बघूया. बिल्डिंग कशा पद्धतीची असायला हवी, त्यामध्ये प्रत्येक शिक्षकांसाठी किमान एक वर्ग खोली, कार्यालय म्हणजेच मुख्याध्यापकासाठी खोली असली पाहिजे, कार्यालय साहित्य ठेवण्यासाठी कार्यालय आणि भांडार अशा पद्धतीने उल्लेख आहे. पुढे नंतर रॅम्प असायला पाहिजे, म्हणजे जे अपंग समावेशित विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी त्यांना रॅम्प म्हणजे जो प्रवेश मार्ग आहे तो चढण्यासाठी उतरण्यासाठी सुलभ होईल अशा पद्धतीचा. मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असायला हवं. स्वच्छ व पुरेसं पिण्याचं पाणी याची सुविधा शाळेमध्ये असायला हवी. दुपारचे जेवण जे किचन शेडमध्ये शिजवतो आपण म्हणजेच त्याला त्या ठिकाणी ते किचन शेड म्हणजे स्वयंपाकघर असायला हवं. नंतर क्रीडांगणाची सोय आणि भिंत तसेच कुंपण हे शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेसाठी ते असायला हवं. तर या सर्वांचा समावेश असलेली ही पक्की इमारत त्या ठिकाणी असणं हे देखील त्या ठिकाणी मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट्स या मानके आणि प्रमाणकेमध्ये आहेत. पुढे नंतर तिसरी बाब आपण विचारात घेऊया. यामध्ये शैक्षणिक वर्षातील कामाचे किमान दिवस आणि किमान तास काय असायला हवेत. आणि ब
अशा विधानामध्ये आपल्याला चूक व बरोबर किंवा योग्य अयोग्य असं त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. 1ली ते 5वीसाठी पहा 200 दिवस हे कामाचे आहेत. 6वी ते 8वीसाठी 220 दिवस कामाचे आहेत. आणि 1ली ते 5वीसाठी एकूण अध्यापनाच्या 800 तासिका आहेत, तर 6वी आणि 8वीसाठी त्या 1000 तास आहेत. पुढे नंतर पुढची बाब आहे शिक्षकासाठी प्रत्येक आठवड्याला किमान किती तास असायला पाहिजे कामाचे. तर पाठाची तयारी करण्यासह, ओके, पाठाची तयारी करण्यासह हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे यामध्ये. आणि त्याच्यासहित 45 तास आहेत. म्हणजे जर 30 तास तुम्ही अध्यापन केलं एका आठवड्यामध्ये, तर तुमचे वरचे 15 तास जे आहेत हे तुम्ही त्या अध्यापनाच्या तयारीसाठी वापरू शकता. अध्यापन अध्ययन सामुग्री यामध्ये गरजेनुसार पुरविण्यात येईल. ग्रंथालयाच्या बाबतीमध्ये वर्तमानपत्र असेल, मासिके असतील, गोष्टीची पुस्तकं असतील इत्यादी पुस्तकं असणारं एक छानसं ग्रंथालय शाळेमध्ये असायला हवं. खेळण्याच्या साहित्यामध्ये खेळ व क्रीडाविषयक सामुग्री देखील गरजेनुसार त्या ठिकाणी पुरविण्यात आलेली असावी. तर आपण एक थोडक्यात या ठिकाणी रिव्हिजनमध्ये जर आपण बघितलं तर आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं. तर यामध्ये पहा, कलम जे 19 होतं, हे कलम 19 ही 10 प्रमाणके आणि मानके जी आपण या ठिकाणी बघितलेले आहेत, मानके व प्रमाणके, ही RTEच्या कुठल्या कलमामध्ये आहे तर कलम 19 मध्ये आहे. RTE ॲक्ट जो 2009चा होता हा 1 एप्रिल 2010 पासून तो लागू झालेला आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. असे काहीच पॉईंट्स जे असतील ते नोट करून घेत चला. पुढे 25 नंबरचं जे कलम आहे हे शिक्षकांच्या आणि शाळेच्या व्यवस्थापनाबाबतचं आहे. तर शिक्षक आणि विद्यार्थी प्रमाण जे आहे, शिक्षक व विद्यार्थी प्रमाण याकरिता हे कलम आहे, कलम 25. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण कुठल्या कुठल्या माहिती बघितल्या होत्या तर किमान आणि कमाल. आता जास्तीत जास्त करून कमालचा हा शब्द या ठिकाणी आलेलाच नाही आहे आपला. तर यामध्ये आपण किमान किंवा कमाल या दोन गोष्टींवरती आपण प्रश्न तयारही करू शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका आठवड्यामध्ये 45 तास असतात. ठीक आहे, शिक्षकाला अध्यापन करण्यासाठी. त्यानंतर एका शैक्षणिक वर्षाच्या बाबतीत जर म्हटलं तर शैक्षणिक वर्षाच्या बाबतीत 1ली ते 5वीच्या वर्गासाठी 200 तासिका असतात, दिवस असतात. पुढे नंतर 6वी ते 8वीसाठी 220 दिवस असतात अध्यापनासाठी. आणि हेच जर तासिकेच्या बाबतीत बघायचं म्हटलं तर 1ली ते 5वीसाठी या ठिकाणी एकूण 800 तास असतात. आणि 6वी ते 8वीसाठी या ठिकाणी 1000 तास असतात. तुम्ही व्हिडिओ स्किप केला तरी चालेल, कारण हे रिव्हिजनसाठी आपण थोडक्यात बघत आहोत. म्हणजे पुन्हा तुम्हाला व्हिडिओ बघायची देखील गरज पडणार नाही, अशा पद्धतीने आपण थोडक्यात या ठिकाणी बघितलेलं आहे. तर शैक्षणिक वर्षातील दिवस आणि तास, आठवड्यातील अध्यापनाचे तास, पुन्हा नंतर कलमासंबंधित माहिती, ॲक्ट संबंधित जे काही 2 कलम आहेत ती, आणि प्रमाणके आणि मानकामध्ये काय काय नेमकं असतं ते या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रमाणानुसार आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. 30 एक विद्यार्थी हा 1ली ते 5वीसाठी आहे, परंतु 6वी ते 8वीसाठी हा 35 एक असं प्रमाण त्या ठिकाणी आलेलं आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता 200 विद्यार्थ्याच्या पुढं जर विद्यार्थी झाले तर मग काय होईल, हा एक प्रश्न त्या ठिकाणी साधारणतः पडलं तर त्या ठिकाणी 40 विद्यार्थ्यांमागं एक शिक्षक मात्र त्या ठिकाणी राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त हा मुख्याध्यापक त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, तर आपण या बघितलेल्या रिव्हिजनच्या नंतर जाता जाता तुमच्यासाठी एक क्वेश्चन या ठिकाणी मी दिलेला आहे. तुम्ही तो कमेंटमध्ये आन्सर द्यायचा आहे. त्याचं पूर्णवेळ मुख्याध्यापक आणि अंशकालीन निदेशक हे किती विद्यार्थी संख्येनुसार दिले जातात. त्यामध्ये 150, 100, 200 आणि 250 अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पर्याय आहेत. उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. आणि आज जो आपण लेक्चर बघितलेला आहे प्रमाणके आणि मानके, हे कसं वाटलं याचं एक नक्कीच कमेंट्समध्ये तुम्ही त्याची प्रतिक्रिया द्यायची आहे. आणि आवडलं असेल तर लाईक देखील करायचं आहे आणि आपल्या इतर जणांना शेअर देखील करायचं आहे. ठीक आहे, तर भेटूया आपण अशाच पुढच्या एका महत्त्वाच्या टॉपिकसह. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड